प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन झालेलं आहे। कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरलेली आहे। वयाच्या 38व्या वर्षी मीरा रोड इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे। संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। पवित्र रिश्ता, साथ निभाना साथिया, तुझेच मी गीत गाता आहे यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं होतं आणि आताची ही दुःखद बातमी, प्रिया मराठे यांचं निधन झालेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, अत्यंत दुःखद अशी बातमी, वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठे यांचं निधन झालेलं आहे। पवित्र रिश्ता, साथ निभाना साथिया, तुझेच मी गीत गात आहे अशा अनेक सिरियल्स मध्ये आपल्या अभिनयाचा छाप सोडणारी प्रिया मराठे आता आपल्यासोबत नाहीये। हिंदी आणि मराठी मालिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडलेली होती। मात्र तिचं वयाच्या 38व्या वर्षी कॅन्सरने निधन झालेलं आहे। आज पहाटे 4 वाजता तिचं निधन झालेलं आहे। एकंदरीत पाहता गेले काही महिने प्रिया जी आहे ती कर्करोगाने झुंजत होती आणि तिच्यावर उपचार सुद्धा सुरू होते। गेल्या वर्षभरापासून प्रिया लाईमलाईट पासून दूर होती। सोशल मीडियावर ती सक्रिय नव्हती। अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरलेली आहे। प्रिया शेवटची तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती। सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती अगोदर चाहत्यांना दिलेली होती आणि त्यामागे तिने तिचं आरोग्याचं कारण दिलेलं होतं आणि शेवटी कर्करोगासोबत जी तिची झुंज होती ती अखेर आता थांबलेली आहे आणि प्रियाचं निधन झाले। त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी असेल तिथून हळहळ व्यक्त केली जात आहे। नक्कीच महेश, तर ही दुःखद बातमी, या बातमीमुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे।